बहुत चर्चा है सर इसके बारे में, दिल्ली से लेकर महाराष्ट्र तक। तर राज्यामध्ये सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा असून ठाकरे सेनेमध्ये पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर खासदार फुटल्यास नेमकी कायदेशीर आणि संविधानिक प्रक्रिया काय, तसंच ते अपात्र ठरणार की त्यांचा स्वतंत्र गट स्थापन होणार, याबाबत महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी विश्लेषण केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी साक्षी यादव यांनी। संसदीय पक्षामध्ये आणि संघटनात्मक पक्षामध्ये 2/3 अशी विघटन झालं पाहिजे, त्याची फूट पडली पाहिजे त्याच्यामध्ये, आणि तसं झालं तर त्याला एक वेगळा पक्ष म्हणून मान्यता मिळण्याची तरतूद पॅरा 4 मध्ये आहे। पण एक अट आहे त्याच्यामध्ये, मर्जर म्हणजे विलिनीकरण। त्या पक्षाने, जो फुटून निघालेला पक्ष आहे त्या पक्षाने दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात विलीन झालं पाहिजे, ती अट त्या पॅरा 4 मध्ये दिलेली आहे। तसं तरच त्यांचं अपात्रता होणार नाही, अन्यथा त्यांची अपात्रता होऊ शकते। तर ठाकरेंचे खासदार जर का फुटले तर फुटीर आमदार खासदारांवर पक्षांतर बंदी विलिनीकरणासाठी 2/3 बहुमत आवश्यक असतं। 2/3 बहुमत असल्यावरच अपात्रतेची कारवाई ही टळू शकते। ठाकरे सेनेकडे सध्या 9